तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ सुरू आहे आणि अनेक नेते यावर आता प्रतिक्रिया देत आहेत। पुण्यात पुढच्या मोठ्या बातमीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली। आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा आता स्कोप नाहीये, 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हणत फडणवीसांनी खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आज विधान परिषदेमध्ये ऑफर दिली। आम्हाला विरोधी पक्षात सध्या जाण्याचा स्कोप नाहीये, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं फडणवीसांनी म्हटलं। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी, त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत। त्या विचाराच्या दिशेनेच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील। तर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना आजही आमचा मित्रपक्ष आहे असं यावेळी फडणवीस म्हणाले। सोबतच आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा 2029 पर्यंत कोणताही स्कोप नाहीये, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान अनेक घडामोडी घडतात। काही वेळापूर्वीच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना नमस्कार केला, दोघांनी एकमेकांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफरच दिली। आम्हाला विरोधी पक्षात सध्या जाण्याचा कोणताही स्कोप नाहीये, 2029 पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात जाता येणार नाही, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। त्यांच्या वक्तव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना भलतंच उधाण आलं। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। रोज खरं तर एकमेकांवर सडकून टीका करणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज एका वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळाले। काही वेळापूर्वी त्यांची विधिमंडळात भेट सुद्धा झाली, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफरच दिली। आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा 2029 पर्यंत कोणताही स्कोप नाही, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं फडणवीस म्हणाले। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी, त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत। त्या विचाराच्या दिशेनेच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील। परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला आणि यावेळी सगळ्या नेत्यांनी आपली मतं मांडली, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना एक खुली ऑफर दिली। आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा सध्या तरी स्कोप नाहीये, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे असं फडणवीस यांनी म्हणाले आणि त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रकारे ऑफरच दिली। सध्या फडणवीसांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी विधिमंडळाच्या आवारामध्ये दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे आजी माजी मुख्यमंत्री एकमेकांना भेटले, त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एक ऑफर दिली। आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा सध्या स्कोप नाहीये, 2029 पर्यंत आमच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षात जाता येणार नाही, मात्र ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप आहे, ठाकरे इकडे येऊ शकतात असं फडणवीस यांनी म्हटलंय।
या विधानातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रकारे ऑफरच दिली आणि त्यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आज विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला आणि यावेळी सगळ्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अशा पद्धतीने खुली ऑफर दिली। सध्या आमच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे विरोधी पक्षात जाण्याचा आम्हाला तरी स्कोप नाहीये। 2029 पर्यंत आम्ही विरोधी पक्षात जाऊ शकत नाही, मात्र ठाकरे इकडे येऊ शकतात असं फडणवीस यांनी म्हटलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रकारे खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्या विधानानंतर काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? नक्कीच प्रतिक्रिया समोर येतील, कारण 2019 पर्यंत शिवसेना भाजप म्हणजे ठाकरे आणि भाजपची ही युती राहत होती, पारंपरिक युती ही होती। परंतु आता 2019 नंतरचे जे बदललेले समीकरण पाहता आणि आत्ताचे 2025 ज्यामध्ये आहोत आपण, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनाच थेटपणे ऑफर ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली पाहायला मिळते। उद्धवजी 2029 पर्यंत काही स्कोप नाहीये, म्हणजे 2029 पर्यंत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांना सोबत घेण्याचं त्यांनी ठामपणे ठरवलेलं आहे। परंतु आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, म्हणजे आम्ही विरोधी बाकात बसणार नाही, परंतु तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा स्कोप आहे, ते आपण वेगळ्या पद्धतीनं बोलू, अशा प्रकारे मुख्यमंत्री यांनी बोललेलं आहे। त्यामुळे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळते। कृष्णात, आज विधान परिषदेमध्ये एक प्रकारे खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं। एरवी हे सगळे नेते एकमेकांवर टीका करत असतात, मात्र आज एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। नक्कीच अंबादास दानवे यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यानंतर ते ऑगस्ट एंडला ते निवृत्त होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वांची भाषणं झालेली पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील काही प्रमाणात टोलेबाजी उद्धव ठाकरे यांनी केलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं झालेलं भाषण असू दे किंवा उद्धव ठाकरे यांचं झालेलं भाषण असून सर्वांनीच एकमेकांना टार्गेट करण्याचा किंवा एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्ताने केलेला पाहायला मिळते। कृष्णात, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली, या ऑफरचा कितपत स्कोप आहे? या संदर्भात येणाऱ्या काळात काय राजकीय समीकरण राहतील ते पाहणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं अंतर्गत द्वंद्व जे आहे ते अनेक गोष्टींच्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळतंय। परंतु केंद्रातलं जे सरकार आहे त्याच्या नेमकं मनात काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत किंवा अमित शहा असू देत, त्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खास करून भाजपच्या संदर्भात घेतलेली भूमिका जी आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे। त्यामुळे येत्या काळात काय नेमके समीकरण होतात आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर जी आहे ती खरी आहे का किंवा खरंच मनापासून दिलेली ऑफर आहे का आणि उद्धव ठाकरे त्या संदर्भात कितपत विचार करतात हे पाहणं देखील गरजेचं आहे। नक्कीच कृष्णात, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आज विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली, ठाकरेंना इकडे येण्याचं स्कोप आहे असं फडणवीस म्हणाले।